नमस्कार, मी मुरलीधर हंबर्डे. आपण पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह. छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक संपूर्ण भारतभरामध्ये अत्यंत आनंदाने हर्षोल्लासाने या ठिकाणी साजरा करण्यात येतो आहे. रायगडावर 32 मण सोन्याचं सिंहासन उभं राहिलं आणि कष्टकरी, शेतकरी, वंचित या सर्वांना आपला वाटणारा, या सर्वांचा लोककल्याणकारी राजा छत्रपती झाला. या घटनेला आज 350 वर्ष होत आहेत. तर या निमित्ताने देशभरामध्ये विविध कार्यक्रम साजरे केले गेले. आज नांदेड शहरामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अनेक मान्यवरांनी, अनेक सामाजिक संघटनांनी या ठिकाणी भेटी देऊन दुग्धाभिषेक करण्यात आला आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रमसुद्धा या ठिकाणी राबवण्यात येत आहेत. त्या सामाजिक उपक्रमामध्ये एक उपक्रम म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिरामध्ये ज्यांचं नाव अग्रेसर आहे ते राज्य सरकार जीवनाधार ब्लड बँकेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपलं सामाजिक दायित्व म्हणून ते रक्तदान शिबिरं या ठिकाणी आयोजित करत असतात. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक दिनी त्यांनी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून या ठिकाणी मोठं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. थेट त्यांच्याशीच बोलूयात. राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या प्रथमतः आपल्याला शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने सामाजिक उपक्रम म्हणून अनेक वेळी जसं आपण रक्तदान शिबिर आयोजित करता तसं आजही आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. काय सांगाल याबद्दल? आम्ही रक्तदान शिबिर हा सर्व महामानव पुतळ्यांच्या समोर विविध कार्यक्रम जे असतात त्यावेळेस आम्ही हा रक्तदान शिबिर आयोजन करत असतो. परंतु रुग्णसेवा ही ईश्वर सेवा डोळ्यासमोर ठेवून अनेक रुग्णांना जीवदान देण्यासाठी हा रक्तदानाचा सामूहिक संकलन करण्याचा आम्ही हा संकल्प करत असतो. हे करत असता वेळेस या मागील काही दिवसापासून उन्हाळा असल्यामुळे रक्ताचा खूप तुटवडा जाणवत आहे आणि त्याच अनुषंगाने हा सगळं काही रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपण वेगवेगळी नांदेडमध्ये जयंती साजरी करतो. नांदेडमध्ये सामाजिक संघटनांचं एक फार मोठं प्राबल्य राहिलेलं आहे आणि विविध सामाजिक संघटना अनेक सामाजिक उपक्रमातून महापुरुषांची जयंती असेल, त्याचे स्मृतिदिन असेल साजरी करतात. आज त्याच्यामध्ये एक पुढचं पाऊल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी राज्य सरकारने जीवनाधार ब्लड बँकेच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी घेतो. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण समाज माध्यमाच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलं होतं की नांदेडमध्ये रक्ताचा पुरवठा कमी पडतो आहे, रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदात्यांनी जास्तीत जास्त संख्येने पुढे यावं आणि आपण रक्तदान करावं. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी आणि राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून रक्तदात्यांना आपण काय आवाहन कराल? मी मागील काही दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्तदात्यांना आवाहन केलं होतं की आपण रक्ताचा एक सामाजिक बांधिलकी जपा आणि रक्तदान करून आम्हा सर्वांना सहकार्य करा असं एक आवाहन केलं होतं. परंतु आज 350 वर्षाचा राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवरायांनी अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचं जीवाचं बलिदान दिलं. त्याच माध्यमातून आपणही अनेकाचे प्राण वाचवा आणि अनेकांचे बलिदान वाचवा हा एक संकल्प राबवावा आणि याच माध्यमातून आपण रक्तदान करून, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, हे खूप मोठं दान आहे. त्या माध्यमातून आपण रक्तदान करून आपण सर्वांनी सहकार्य करावं या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. राज्य सरकार रक्तदानाची शिबिरं अजून आपण मोठ्या प्रमाणात अशीच साजरी करत जावं. सामाजिक दायित्व म्हणून आपण जे काम करत आहात ते खूप महत्त्वाचं आहे, कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ब्लड डोनेट करूया, माणुसकीला प्रमोट करूया अशा विधानासह, अशा घोषवाक्यासह कायम ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. राम जामगेसह मुरलीधर हंबर्डे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह.